प्रवास अधिक सुखकर व्हावा, पक्षाला चांगले दिवस यावेत म्हणून तुम्ही एक प्रयोग केला, पण तो प्रयोग यशस्वी झाला नाही. प्रामाणिक मला मत हवंय तुमचं, चुकलं कुठे? खरं तर याची उत्तर एक लाईन मध्ये असू शकत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपण इतिहासात गेलो, 20 वर्ष पाठीमागे जाऊन बघा आपण किंवा 25 वर्ष पाठीमागे जाऊन जर बघितलं आपण, ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात, तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यशाची बाजू होते किंवा सत्ताधारी पक्षाला यश मिळत असतं. हे इतिहासात तुम्ही कुठल्याही निवडणुकीत काढून बघा. हा हा नंबर 1. बरोबर. नंबर 2, त्यामुळे त्या अर्थाने आम्ही काही सत्तेत नव्हतो आणि आपण जे आता सुरुवातीला जे सत्तेतला काय पक्ष प्रस्तावित तुमच्या केलं, सोबत होता. मी थोडस प्रस्तावित जे आपण केलं, त्या प्रस्तावनेच्या मध्ये काही मुद्दे मी तुमच्या अनेक मुद्द्यांशी सहमत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जे काही 29 महानगरपालिका झाल्या, त्याच्यामध्ये जवळपास 25 मनपामध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत, दोन्ही राष्ट्रवादी. हा महाविकास आघाडी म्हणून आम्ही 11 ठिकाणी एकत्र आहोत. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये 2 ठिकाणी जो पुणे जिल्हा आहे, जो पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या एक होम डिस्ट्रिक्ट म्हणा किंवा होम सिटी म्हणा, हा तिथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जे इच्छुक उमेदवार होते, ज्यांना ऍक्च्युअली निवडणूक लढवायची, आदर्शवादी गप्पा मारणं, आदर्शवादी चर्चा करणं ही वेगळी गोष्ट आहे. खरं तर राजकारणामध्ये एक तात्विक राजकारण करणं, आदर्शवाद मांडणं ही एक बाब असते, व्यावहारिक राजकारण ही दुसरी बाब असते. आणि निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः उमेदवारांची मानसिकता काय आहे हे पण बघावं लागतं. आणि त्यामुळे त्या 2 ठिकाणी त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाला, तो स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव झालेला आहे. आता तिथे काय गणित चुकलं, ज्या एमआयएमचा आपण उल्लेख केला किंवा बाकीच्या गोष्टींचा उल्लेख केला, आज जर आपण पाहिलं महाराष्ट्रात, तिथे राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतील, माने सर सुद्धा सांगतील की महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 8-9 पक्ष लोकांना पर्याय म्हणून उपलब्ध होते. मतांची प्रचंड विभागणी झालेली आहे आणि जितकं एमआयएम वाढेल तितकं भारतीय जनता पार्टीला आनंद आहे, हे लक्षात घ्या. मुळात जसं इतिहासामध्ये जर गेलो आपण, तर हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांची आघाडी होती, एकत्र युती होती. त्या पद्धतीने आता मुस्लिम लीग वाढणं म्हणजे जे काही काँग्रेस, राष्ट्रवादी या ज्या सेक्युलर विचाराच्या किंवा पुरोगामी विचारांच्या पक्षाची जी काही वोट बँक होती, ठीक आहे. ती कुठेतरी आता बाजूला जाते आहे. ठीक आहे. आणि आमच्या पक्षाला निश्चितपणे आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आम्हाला कुठेतरी जी काही यंत्रणा निवडणुकीच्या पातळीवर राबवायला लागते, ती यंत्रणा राबवण्यामध्ये निश्चित आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत. हे आम्हाला आत्मपरीक्षण निश्चित करावं लागेल, कारण आम्हाला रस्त्यावर उतरून आता लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे हे पुढच्या काळात निश्चित क्रमप्राप्त आहे. अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांचा पक्ष त्याच्यामध्ये निर्णय घेईलच, परंतु पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढल्या गेल्यात, साम दाम दंडभेद, निवडणुकीतले जे काही गैरप्रकार आपण जर 2 दिवसात ऐकले, पाहिले, निवडणूक आयोग इथे नव्हताच. निवडणूक आयोग जरी ते खऱ्या अर्थाने जिवंत असता, तर कदाचित निकाल वेगवेगळे दिसले असते आपल्याला. बरं.